ऑपरेशन सिंदूरनंतर आता भारत आणि पाकिस्तानमधली परिस्थिती ही तणावपूर्ण निर्माण झालेली आहे। भारताच्या जम्मू खोऱ्यामध्ये जर पाहायला गेलं तर पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला हा केला जात आहे, मात्र भारताच्या लष्करांकडून सुद्धा त्या ड्रोन हल्ल्यावरती प्रत्युत्तर जे आहे ते दिलं जात आहे। आणि आत्ताची सध्याची अपडेट जर आपण पाहायला गेली तर पाकिस्तानचं फायटर जेट जे आहे ते पाडल्याची माहिती समोर येते आणि त्या संदर्भातील अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। भारताकडून जे आहे ते कारवाई जी आहे ती चालू आहे, दहशतवादाविरोधातली ही कारवाई जी आहे ती सध्या पाहायला मिळत आहे। जे दोन खरं तर फायटर जेट होते पाकिस्तानचे ते कुठेतरी हाणून पाडलेले आहेत। दोन JF-17 आणि F-16 फायटर जेट पाडल्याची माहिती सध्या समोर येते आहे। पाकिस्तानने खरं तर पाहायला गेलं तर भारतावरती रात्रीपासूनच 15 शहरांवरती मिसाईल आणि ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला होता, पण हा प्रयत्न भारताने यशस्वी होऊ दिला नाही। S-400 एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानात हवाई हल्ला परतून पाकिस्तानचा हवाई हल्ला जो आहे तो भारतीय लष्कराने परतून लावलेला आहे। त्यानंतर पाकिस्तानने पुन्हा एकदा जम्मूमध्ये ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केला। हा प्रयत्नसुद्धा भारताच्या सैन्य दलाने यशस्वी होऊ दिलेला नाही आहे। त्यामुळे कुठेतरी पाहायला गेलं तर पाकिस्तानने टाकलेली ड्रोन आणि मिसाईल्स हवेतच नष्ट करण्यात आलेली आहे। सध्या जर पाहायला गेलं तर दोन फायटर जेट जे पाकिस्तानचे दोन फायटर जेटचे भारतीय लष्कराने हाणून पाडलेले ते एकंदरीत पाहायला गेलं तर ते हवेतच नष्ट केलेलं आहे। त्यामुळे त्यांचा जो हल्ला आहे तो कुठेतरी भारताने परतून लावलेला आहे। सध्या जर पाहायला गेलं तर JF-17 आणि F-16 फायटर जेट पाडल्याची माहिती ही सध्या समोर येते, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे। दरम्यान पाहायला गेलं तर भारतीय एअर डिफेन्स सिस्टीमने जम्मू, जैसलमेर आणि अमृतसर येथे पाकिस्तानचे हल्ले यशस्वी केलेले आहेत। तर एअर डिफेन्स सिस्टीमचं एअर डिफेन्स गनने सुद्धा जम्मूत कमी उंचीवरून उडणाऱ्या ड्रोनना नष्ट करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पाकिस्तानकडून सातत्याने ऑपरेशन सिंदूरनंतर ज्या प्रकारे आपण पाहायला गेलं तर ड्रोन हल्ला हा होत आहे, मात्र त्याला प्रत्युत्तर जे आहे ते दिलं जातं।